श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला राम भक्त हनुमानाची जयंती साजरी केली जाते. यंदा 2026ला 2 एप्रिल म्हणजेच गुरुवारी आली आहे हनुमान जयंती. पंचांगानुसार चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल. या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला. हिंदू धर्मात संकटमोचन हनुमानाला कलियुगाचा देवता मानण्यात आले आहे. या दिवशी हनुमानाची विधिवत पूजा केली जाते. असे म्हणतात की या दिवशी बजरंगबलीची मनोभावे पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच ग्रह नक्षत्राचे शुभ फळ देखील मिळते. कोणत्याही समस्येपासून मुक्ती मिळते. तसेच भूत आणि नकारात्मक शक्तींपासून सुद्धा मुक्तता मिळते. तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती अधिक मजबूत होते. तसेच हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू तसेच माता लक्ष्मीची पूजा केली जाते. ही पूजा केल्यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते. तसेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीच्या बालरूपाची पूजाही केली जाते. चित्रा नक्षत्र आणि मेष राशीच्या संयोगाने भगवान शंकराच्या 11व्या रुद्र अवताराचा अर्थात बजरंगबलीचा जन्म हा माता अंजनीच्या उदरातून झाला होता. म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा सुद्धा केल्या जातात. आणि म्हणूनच हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा. या झाडाचं फक्त एक पान, हे पान आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात हनुमानांना आपल्या घरी आणल्यामुळे आपलं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात बजरंगबली पूर्ण करणार. तर कोणत्या झाडाचं पान आणायचं, कोणत्या वेळेत आणायचं आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस हनुमानाचा जन्म झाला होता, म्हणून सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जयंतीचा सण हा साजरा केला जातो. या दिवशी हनुमानाची पूजेला विशेष महत्त्व दिलं जातं. हनुमानाला आवडत्या गोष्टी अर्पण करून त्यांना प्रसन्न करून घेतलं जातं. बजरंगबली हे महादेवांचे 11वे रुद्र अवतार मानले जातात. हनुमानाची उपासना केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दारिद्र्य हे नष्ट होऊन आपलं संरक्षण हे होत असतं. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या उद्भवत असतात. जसं की आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल किंवा ग्रहदशा चांगली नसेल किंवा आपल्या घराला नजर लागली असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही. त्यामुळे घरात पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. बऱ्याचदा काही ना काही कारणास्तव घरात आलेला पैसा जो आहे तो खर्च होतो. घरामध्ये सुख शांती नसते. म्हणूनच अशा काही विशेष तिथी आहेत आणि या तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळते. त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होते. म्हणून आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळीच हा उपाय जो आहे तो करायचा आहे. हनुमान जयंती आणि चैत्र पौर्णिमा एकाच दिवशी आली आहे, त्याचबरोबर त्याच दिवशी आला आहे गुरुवार. म्हणून या दिवशीचं महत्त्व जे अनंतपटीने वाढलं आहे, कारण गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी तसेच श्रीहरी विष्णूंच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. आणि या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. तर सकाळीच आपल्याला ज्या झाडाचं पान घेऊन यायचं आहे ते म्हणजे पांढऱ्या रुईचं.
रुईची पानं ही बजरंगबलींना अतिशय प्रिय आहेत. त्याचबरोबर रुईच्या झाडामध्ये दैवी शक्तीचा वास असतो. ह्या झाडांमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. त्याचबरोबर रुईची झाडाची जी पानं असतात ती पानं व त्याची जी फुलं असतात ती लक्ष्मी खेचण्याचं काम करत असतात आणि या पानांपासून जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, भांडणं, एडापेडा, करडेबाधा या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये सुद्धा आपल्याला मदत ही मिळत असते. रुईचं झाड हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे आणि बजरंगबली हे महादेवांचे 11वे रुद्र अवतार आहेत. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्याचबरोबर हळद, कुंकू, अक्षता घेऊन जायचं आपल्याला रुईच्या झाडाजवळ. रुईच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला झाडाला जल अर्पण करून घ्यायचं आहे आणि हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून घ्यायचे. दोन्ही हात जोडून महादेवांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला रुईच्या झाडाच्या पानांना तोडायचं. आता ही पानं तोडताना आपल्याला सर्वप्रथम क्षमा याचनाही करायची. महादेवांना बोलायचे की कोणत्या इच्छापूर्ती करता आपण ही पानं जी आहेत ती तोडत आहेत. आता आपल्याला रुईच्या झाडाची 12 पानं ही तोडून घ्यायची आहेत. ही पानं आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला काय करायचं, या पानांना स्वच्छ गंगाजलने धुवून घ्यायचं. आता तुमच्याकडे गंगाजल नसेल तर पानांना पाण्यामध्ये धुवायचं. पाण्याकडे एक टकटक आपल्याला पाहायचं, हर हर गंगे म्हणायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला या पानांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं. एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडासा शेंदूर घ्यायचं. शेंदूरमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याची गंध हे तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात. या बोटाने आपल्याला 11 रुईच्या पानांवर श्रीराम किंवा फक्त राम, बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, असं लिहायचं आणि त्यानंतर आपल्याला या 11 रुईच्या पानांपासून एक माळाही तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्यामध्ये पाणी भरायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडासा शेंदूर टाकायचं. त्याचबरोबर ही 11 रुईच्या पानांची जी माळ आहे ती आपण तयार केलेली, या 2 वस्तू घेऊन जायचं आपल्याला बजरंगबलीच्या मंदिरामध्ये. मंदिरामध्ये गेलं की सर्वात पहिला आपल्याला बजरंगबलींना जल अर्पण करून घ्यायचं. त्याचबरोबर ही माळ जी आपण घेऊन गेली ती सुद्धा बजरंगबलींना आपल्याला घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला बजरंगबलींना हात जोडून आपल्या मनातली इच्छाही बोलायची. घरामध्ये असणारे सर्व दोष, भांडणं, करणीबाधा, नजरबाधा, दारिद्र्य हे सर्व नष्ट करण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या घरी यायचं आहे. आता घरी आल्यानंतर आपल्याकडे एक पान जे आहे ते रुईचं ओरलेलं आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्टही तयार करून घ्यायची आहे, कारण आपण 12 पानंही आणली होती. आता आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्या मातीच्या पंतीमध्ये ह्या रुईच्या पानाची पेस्ट तसेच तूप आपल्याला घालून त्या मिश्रणाला तयार करून घ्यायचं आहे. आता आपल्याला फुलवात जी आहे ती टाकायची. यामध्ये आपल्याला लांब वाट टाकायची नाही, यामध्ये आपल्याला फुलवात टाकायची आहे आणि ती प्रज्वलित करून घ्यायचं आहे. थोडासा शेंदूरसुद्धा आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे किंवा तुम्ही कुंकू टाकलं तरीही चालणार आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटवर हळद आणि कुंकूने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्यावर आपल्याला हा जो दिवा आहे तो तयार करून ठेवायचा आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा. प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बजरंगबलींसमोर ठेवायचा आहे किंवा तुमच्याकडे महादेवांचं शिवलिंग असेल तर त्यांच्यासमोर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला तिथेच आसन घेऊन बसायचं. 3 वेळा आपल्याला मोठ्याने हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे. मोठ्यानेच बोलायचं जेणेकरून आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक सदस्याच्या कानावर हे नामस्मरण गुंजेल. आता आपले दोन्ही हात जोडून आपल्याला महादेवांचं तसेच बजरंगबलींचं स्मरण करायचं. आपल्या आयुष्यामध्ये जरी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावी प्रार्थना करायची. संपूर्ण दिवसभर हा दिवा आपल्याला तिथेच ठेवायचा. आता हा दिवा शांत झाला की आपल्याला काय करायचं आहे, या दिव्यामध्ये असणारं जे रुईचं पान आहे तसेच या वाती आपल्याला तशाच ठेवायच्यात आणि त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 वड्या भीमसेनी कापूरच्या टाकायच्या, 2 लवंगा टाकायचे, 2 हिरव्या वेलची टाकायची आहेत आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला प्रज्वलित करायचं. हा आपल्याला संध्याकाळी करायचा आहे उपाय. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर तुम्ही 7:30 वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात. आता याचा जो धूर आहे तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा. फिरवताना तुम्हाला बजरंगबलींचा जो पण मंत्र येतो की अगदी तुम्ही हनुमान चालिसाचं
पठण करत सुद्धा हा धूर जो आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंतीला आपल्याला ठेवायचं आहे. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू उजाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर होतो. आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. अशा रीतीने हा छोटासा उपाय सुद्धा आपल्याला आवर्जून करायचा आहे.